बघा, महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी असं देवेंद्र फडणवीस तसेच नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीची काय घोषणा केली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर बघा, मुंबई तारीख 5 डिसेंबरला 2024 महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या पदग्रहणानंतर राज्यात अनेक मोठ्या योजना आणि घोषणा केल्या गेल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे, ज्या शेतकऱ्यांच्या जीवनाला थोडा दिलासा देऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ करणे आणि कर्जमाफी ही घोषणाही करण्यात आली आहे. तर बघा, कर्जमाफीची घोषणा केली गेली आहे आणि वीज बिल माफ. परंतु या योजनांच्या यशस्वीतेवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यावर सविस्तर विश्लेषण करणे आवश्यक आहे. तर लोन विवर्स फॉर फार्मर्स इन महाराष्ट्र स्टेट देवेंद्र फडणवीस इज द न्यू चीफ मिनिस्टर. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका कशा पद्धतीने मांडली आहे ते आपण बघणार आहोत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजनांची घोषणा केली, निवडणूक काळात केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे हित हे त्यांच्या सरकारच्या अजेंड्याचे मुख्य बिंदू आहेत. फडणवीस त्यांचे हे तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि शेतकरी कल्याण या गोष्टींवर केंद्रित होते. तर शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी ही एक महत्त्वाची घोषणा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी वीज बिल खूप आवश्यक असते, पण अनेक वेळा हे वीज बिल अत्यंत महाग होऊ शकते, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी सामोरे जावे लागते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर असलेले वित्तीय भारात काही प्रमाणात घट होईल आणि त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा वापर सुरळीतपणे करता येईल. तसेच वीज बिल माफीच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना कारण होऊ शकतो. आता शेतकऱ्यांना 0 वीज बिल लागून येते, त्यामुळे शेती संदर्भातला विजेचा बिलाचा पुढील 5 वर्ष तरी संबंध आता शेतकऱ्यांशी येणार नाही. फक्त शेतकऱ्यांना नियमित मिळावी ही अपेक्षा शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे. हे त्यावेळी लक्षात घेणे आवश्यक आहे. पण यशस्वी होण्यासाठी या निर्णयाची अंमलबजावणी कशी होईल हे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी वीज बिलाची माफी योग्य प्रकारे मिळवण्यासाठी सरकारला त्वरित निर्णय घेतले आणि त्याला पारदर्शकपणे राबवले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक भार हलके होऊ शकतात. तर शेतकऱ्यांना कर्जमाफी ही एक दुसरी महत्त्वाची घोषणा आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या फसवणूक, विक्रमी कर्ज आणि पीक विम्याच्या अडचणीमुळे आर्थिक संकटात सापडले आहे. या कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांना दिलासा देईल, पण यासाठी काही अटी शर्तीच्या पालनाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी अधिकृत कर्जदारांची यादी, कर्जाची मर्यादा आणि अन्य कर्ज घेण्याच्या अटीवर चर्चा होईल. तसेच कर्जमाफीची प्रक्रिया द्रुतगतीने होईल का हे देखील महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळेलच असे नाही, यामध्ये काही अडचणीसुद्धा असू शकतात. जसे कर्ज वितरण प्रक्रिया, कर्जदात्यांमध्ये सहभाग आणि योग्य माहितीच्या प्रसारणाचा अभाव. यामुळे या घोषणा कशा राबवल्या जातात यावर शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहील. तर योजना आणि योजनाची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करणार आहे ते आता सविस्तर बघूया. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली आहे. या योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. उदाहरणार्थ, शेतकरी दुर्घटना विमा योजना आणि पाण्याचा पुरवठा व जलसंधारण योजना शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानांना कमी करण्यास मदत करू शकतात. याबरोबर नवीन तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनांवर सल्ला देण्यासाठी त्यांना मार्गदर्शन देखील दिले जाऊ शकते. योजना आणि धोरणांच्या अंमलबजावणीमध्ये कधीकधी अडचणी येऊ शकतात. सर्व स्तरावरील प्रशासनाची कार्यक्षमता आणि शेतकऱ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवण्यासाठी सक्षम व्यवस्था आवश्यक आहे. तर यासाठी योग्य जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे. राजकीय दृष्टिकोन आणि विरोध. देवेंद्र फडणवीस सरकारची शेतकऱ्यांसाठी केलेली घोषणा विरोधकांकडून देखील कठोरपणे टीकेला तोंड देत असते. काही विरोधकांच्या मते कर्जमाफी किंवा वीज बिल माफी ही शेतकऱ्यांना दीर्घकालीन आर्थिक समस्यांचे स्थायी समाधान नाही. या योजनांच्या अंमलबजावणीच्या
प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि गडबडीही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते असे काही विश्लेषक सांगतात. त्याचप्रमाणे या घोषणांची लोकांना फार जास्त मदत होईल का याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. जरी या योजनांचा शेतकऱ्यांवर थोडा प्रभाव पडणार असला तरी त्यातून त्यांचे जीवन सुधारणार नाही असे काही लोकांचे मत आहे. दरम्यानच्या निवडणूक काळामध्ये नामदार देवेंद्र फडणवीस यांनी चांदवड देखील डॉक्टर राहुल आहेर यांच्या सभेप्रसंगी नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाणी योजना देऊन नाशिक जिल्ह्यामधील दुष्काळग्रस्त तालुक्यांना पाणीपुरवठा नियमित करून सिंचनाचा प्रश्न मार्गी लावू आणि डॉक्टर राहुल आहेर यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊ अशी घोषणा फडणवीस यांनी चांदवड येथील प्रचार सभेत केली होती. ती घोषणा यशस्वी होईल अशी अपेक्षा नाशिक जिल्ह्यातील आणि चांदवड तालुक्यातील नागरिक बाळगत आहेत. तसेच शेतकऱ्यांना आवश्यक असणारे आर्थिक सूट देणारे, आर्थिक दिलासा देणारे कृषी पंपाचे वीज बिल, शेतकऱ्यांना वीज बिल माफी आणि कर्जमाफी देण्याच्या घोषणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मात्र यशस्वीतेसाठी अंमलबजावणी योग्य व पारदर्शक असावी लागते. प्रशासनाची कार्यक्षमता आणि योजनांची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारच्या धोरणांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम महत्त्वाचे आहे. जर या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी झाली आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा मिळाला तर त्यांना एक मोठा दिलासा मिळू शकतो. तर अशा पद्धतीने हे सरकारचे मत आहे आणि त्याच्यावर पुढील काय प्रक्रिया असेल ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.